नमस्कार मैत्रिणींनो, ज्योती किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे झणझणीत अशी भेंडीची भाजी। भेंडी आधी आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे, कोरड्या कपड्याने पुसून बारीक चिरून घेतली आहे। आता गॅसवरती आपण कढई ठेवूया। कढईमध्ये आपण भेंडी भाजून घेणार आहे। भेंडी भाजून घेतली की भेंडीची भाजी चिकट होत नाही आणि चवीलाही खूप छान लागते। आता आपण त्यामध्ये 1 चमचा तेल घालूया। पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटं भेंडी आपण भाजून घेऊया। छान अशी आपली भेंडी भाजली गेली आहे। आता आपण ही सर्व भेंडी काढून घेऊया। गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये आपण 3 चमचे तेल घालणार आहोत। आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहे। छान असे आपण टोमॅटो तेलामध्ये परतून घेऊ। आता आपण त्यामध्ये हळद घालणार आहोत। हळद ही छान असे तेलामध्ये परतून घेऊया। आता आपण त्यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं आहे, ते 2 चमचे आपण ऍड करणार आहे। त्याच्यामध्ये मिरची थोडी जास्तच घेतली आहे, कारण का भेंडीची भाजी तिखटच खूप छान लागते। छान असं आपण तेलामध्ये परतून घेऊया। टोमॅटो आणि मिरची, आलं, लसूण कच्चं नाही राहिला पाहिजे। जेवढे आपण भाज्या मसाले छान तेलामध्ये परतून घेऊ तेवढी अशी छान चव येते। आता त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत। पुन्हा एकदा तेलामध्ये चांगलं परतून घेऊया सगळं। आपला मसाला चांगला तेलामध्ये परतला गेला आहे। आता आपण त्यामध्ये भाजलेली भेंडी घालूया। भेंडी ही छान अशी आपण परतून घेऊ। आता आपण कढईवरती झाकण ठेवूया। 5 मिनिटं मीडियम गॅसवरती आपण भेंडी शिजवून घेऊया।
5 मिनिटं झाली आहे. आता आपली भेंडी रेडी आहे. बघा मैत्रिणींनो, या पद्धतीने केली की भेंडी अजिबात चिकट होत नाही आणि चवीलाही खूप छान लागते. त्यावरनं आपण कोथिंबीर घालूया. तयार आहे आपली झणझणीत अशी भेंडीची भाजी. काय मैत्रिणींनो, रेसिपी आवडली ना? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.